मंडळी, संध्याकाळी घराच्या दारात दिवा का लावला जातो याचा कधी विचार केला आहे का? असं म्हणतात, ज्या घराच्या दारात संध्याकाळी दिवा लावला जातो त्या घरात स्वतः लक्ष्मी माता वास करते. पण या मागचं खरं रहस्य काय आहे आणि दिवा लावल्याने नेमकं काय फळ मिळतं, आज आपण ही सुंदर कथा जाणून घेणार आहोत. एकदा द्वारका नगरीत संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळत होता. आकाश सोनेरी दिसत होतं. संपूर्ण वातावरण शांत आणि प्रसन्न होतं. तेवढ्यात नारद मुनी नारायण नारायण म्हणत द्वारकेत आले आणि त्यांनी पाहिलं, भगवान श्रीकृष्णांच्या महालाच्या दारात एक दिवा लावलेला आहे. तो दिवा खूप शांत, तेजस्वी आणि सुंदर दिसत होता. जणू तो फक्त तेलाने नाही तर श्रद्धेने पेटला होता. नारदजींना कुतूहल वाटलं. ते श्रीकृष्णांना विचारतात, प्रभू, हा दिवा का लावला जातो? या मागचं रहस्य काय आहे? श्रीकृष्ण हसून म्हणाले, हे नारद, संध्याकाळचा दिवा हा फक्त प्रकाश नाही, तो अंधार दूर करणारी दिव्य ज्योत आहे. जो भक्त श्रद्धेने दिवा लावतो तो आपल्या घराबरोबरच मनही उजाळतो. आणि मग भगवान श्रीकृष्ण एक कथा सांगायला सुरुवात करतात. अयोध्या नगरीत सुदर्शन नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होते. त्याला खूप ज्ञान होतं आणि भक्ती नव्हती. पण त्याची पत्नी सुशीला खूप भक्ती करत असे. ती रोज सकाळी आणि संध्याकाळी देवाची पूजा करायची. विशेष म्हणजे ती रोज संध्याकाळी घराच्या दारात दिवा लावायची. एक दिवस सुदर्शन तिची चेष्टा करतो, हा दिवा लावून काय फायदा? तेल वाया जातंय. सुशीला शांतपणे म्हणते, हा दिवा फक्त तेलाने नाही, श्रद्धेने पेटतो. यामुळे घरात लक्ष्मीचा वास होतो. काळ पुढे जातो आणि एक दिवस अयोध्येत भयंकर दुष्काळ पडतो. सगळीकडे अन्न पाणी संपतं. सुदर्शनचं घरही अडचणीत येतं. पण सुशीला ती उपाशी राहते, तरीही दिवा लावणं सोडत नाही. एक रात्री ती दिव्यासमोर प्रार्थना करत बसली असताना अचानक प्रकाश वाढतो आणि तिच्या समोर देवी लक्ष्मी प्रकट होतात. त्या म्हणतात, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झाले आहे. माग, काय हवं आहे? सुशीला म्हणते, माझ्या घरचा दिवा कधीही विझू नये आणि घरात सुख शांती राहो. लक्ष्मी माता म्हणतात, तथास्तु. दुसऱ्या दिवशी घरात भरपूर अन्न, संपत्ती आणि आनंद येतो. सुदर्शनला आपल्या चुकीची जाणीव होते आणि तोही दिवा लावायला सुरुवात करतो. मंडळी, त्या दिवसापासून ही परंपरा सुरू झाली. संध्याकाळी दिवा लावणं म्हणजे फक्त घर उजळणं नाही, तर मनातील अंधार दूर करणं आहे. ज्या घरात दिवा लावला जातो तिथे लक्ष्मी, सुख आणि शांती येते. पण लक्षात ठेवा, दिवा फक्त तेलाने नाही तर श्रद्धा आणि प्रेमाने पेटायला हवा. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा. धन्यवाद.